यानंतर प्रशांत जगताप आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूयात. प्रशांत जगतापजी, चाकणकरांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. तात्काळ राजीनामा द्या असं सांगितलेलं होतं आणि अखेर या खरात प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर, फोटो व्हिडिओ समोर आल्यानंतर राजीनामा दिला गेलाय. आपल्याला काय वाटतं या सगळ्या प्रकरणासंदर्भात? तर मागील 2 दिवस म्हणजे मागचे 48 तास या सगळ्या प्रकरणामुळे महाराष्ट्राची जी नाचक्की झाली, महाराष्ट्रात एकूण सगळे विरोधी पक्ष असेल, वेगवेगळ्या सेवाभावी संस्था असतील, सामान्य नागरिक आणि प्रचंड मोठ्या आपल्या चॅनल सहित महाराष्ट्राचा तमाम मीडिया यांनी जो काही सरकारवर दबाव या ठिकाणी क्रिएट केला, दबाव जो आणला, दबाव या अर्थाने की सातत्याने बातम्या चालू होत्या, सरकारच याच्यामध्ये इन्व्हॉल्व कसं आहे किंवा सरकारचा एक प्रकारचा आशीर्वादच या सगळ्या प्रकरणावर खरा त्यांच्या डोक्यावर आहे. कारण की सरकारमधलंच एक मोठं पद ज्यांचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या शिष्या म्हणून येत आहे, त्याच्यामुळे सरकारची नाचक्की झाली आणि अखेर सरकारला या संदर्भामध्ये या दबावाला नाही का या ठिकाणी गुडघे टेकत या ठिकाणी हा राजीनामा घ्यावा लागला. त्याच्यामुळे हा खरा अर्थ माध्यमांच्या एकूणच भूमिकेचा विजय आहे, हा सगळ्या विरोधी पक्षांच्या भूमिकेचा विजय. पण मला असं वाटतं की या निमित्ताने सरकारची असेल किंवा महाराष्ट्राची एकूणच या प्रकरणातून या राज्यात, या देशात किंवा विश्वामध्ये जे काही प्रकरण गेलंय त्या निमित्तांची नाचक्की झाली, ती भरून न निघण्यासारखी आहे. पण सरकारला अखेर या सगळ्या गोष्टीमध्ये राजीनामा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असा आमचा थेट सरकारवर आरोप आहे. ठीक. प्रशांत जगतापजी, धन्यवाद. आपण जय महाराष्ट्रशी या संदर्भात बोललात यासाठी.